नगरपालिका निवडणूक 2025-26च्या या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे। सर्व पार्ट्या ज्या आहेत त्या रिंगणामध्ये आहेत। त्याचप्रमाणे नागपूर महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा आम आदमी पक्षातर्फे त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टी संलग्नित उमेदवार सुद्धा पार्टीने दिलेले आहे। आपल्यासोबत वीणा दिलीप भोयर प्रभाग क्रमांक 18 क मधनं आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। विदर्भ दर्पण न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये आपण उमेदवारी घेतलेली आहे आम आदमी पार्टीकडनं। का बरं उमेदवारी घेतलेली आहे एक महिला म्हणून? सर, मी पार्टीकडनं उमेदवारी यासाठी घेतली आहे की या पार्टीचं जे ध्येय आहे, या पार्टीचे जे विचार आहे ते विचार मला योग्य वाटले आणि हे विचार माझे यासाठी ठेवलेले आहे मी की या पार्टीच्या माध्यमातून आज जनतेला ज्याची गरज आहे, जी काळाची गरज येऊन पडली आहे जनतेला, मग ती गरज म्हटलं की हाऊसवाईफ असेल तर तिची पण गरज आहे, शैक्षणिक माध्यमातून मुलांच्या शाळेच्या याच्याकरता गरज आहे आणि बेरोजगार जे आजच्या याच्यामध्ये जे मुलं आहे तर त्या मुलांसाठी पण गरजेचं आहे। तर हे सर्व समोर आणण्याचं काम मी माझ्या प्रयत्नांनी करण्याच्या दृष्टिकोनातून मी ही आम आदमी पार्टी याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे, हे माझे विचार तिथे ठेवलेले आहे। रिंगणामध्ये काँग्रेस पार्टी सुद्धा आणि BJP पार्टीकडनं सुद्धा उमेदवार आहेत। त्यांच्या समोर आपण कसे म्हणजे समोर जाऊन नागरिकांपर्यंत कोणकोणत्या बाबतीमध्ये आपण प्रचारादरम्यान जात आहेत? काँग्रेस आणि BJP यांच्या समोर जाण्याचा उद्देश माझा एकच आहे, या पार्टीच्या माध्यमातून, माझ्या आम आदमी पार्टीमधून, की आज BJPनी पण सर इतके वर्ष सत्तेवर राहून सुद्धा जे पाहिजे होतं, ज्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या त्या पोहोचवल्या नाही। आजचे युवा जे आहे अगदी चारही बाजूला बेरोजगार झालेले आहे। ज्या मूलभूत गरजा होत्या, आज कॉर्पोरेशनच्या शाळा होत्या त्या सगळ्या बंद पाडलेल्या आहे यांनी। त्या शाळाची खूप आवश्यकता होती, खूप गरज होती आज जनतेला, तर ते कामं या BJPने केले नाही। परत काँग्रेस जी आहे, काँग्रेसने पण पाहिजे तशी काही प्रगती केलेली नाही आहे। म्हणून माझी एकच इच्छा आहे की या माध्यमातून, आम आदमी पार्टीच्या या माध्यमातून समोर मला याच्याकरता जायचं आहे जनतेच्या याच्यासोबत की या ज्या सर्व गरजा आहे त्या मी त्यांच्या पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये राहील आणि जनतेच्या मध्ये उभी राहून ज्याही काही जनतेच्या समस्या, मग तिथे महिला असो की शाळेचा मुद्दा असो मुलांसाठी किंवा बेरोजगारचा मुद्दा असो किंवा एरियामध्ये कुठल्याही एरियामध्ये कुठल्याही प्रभागा वार्डामध्ये ज्याही काही अडचणी येऊन राहिलेल्या आहे जनतेला, ते सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या याच्या माध्यमातून मी त्या जनतेमध्ये समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी जनतेमध्ये जाईल, जनतेमध्ये उभे राहण्याचा विचार ठेवीन आणि जनतेच्या ज्याही काही समस्या आहेत त्या मी सोडवण्याच्या तत्पर तयारीमध्ये राहील। एक महिला म्हणून तुम्ही उमेदवारी घेतलेली आहे, महिलांसाठी काय नियोजन राहणार आहे आपलं? सर, महिलांमध्ये माझं नियोजन असं राहणार आहे की आज जी महिला सुरक्षित नाही आहे, BJPचं राज्य झालं आहे, BJPचं राज्य आलेलं आहे, BJPने महिलांना सुरक्षित ठेवण्याकरता काहीही उपाय अजूनपर्यंत काढले नाही आहे। आमची महिला अजूनही असुरक्षित आहे, तर महिला ही सुरक्षित राहिली पाहिजे याच्यासाठी मी त्या मुद्द्यावर जास्त फोकस राहील माझं। महिलांना कसं जास्तीत जास्त सुरक्षा आपल्याला देता येईल या याच्यावर माझा मुद्दा जास्त राहील। महिलांपर्यंत मी पोहोचीन, महिलांच्या समस्या विचारीन की तुम्हाला कुठे अडचण पडत आहे आणि तुम्ही कुठल्या अडचणीमध्ये आज उभे आहात, तर ते माझ्यापर्यंत मी घेईन आणि त्यांचे प्रश्न मी जास्तीत जास्त महिलांच्या मध्ये जाऊन उभे राहीन, ते प्रश्न सोडवण्याच्या तयारीत राहीन। आणि परत मी एक सांगू इच्छिते सर की महिलांना आज रोजगारांची खूप आवश्यकता आहे, मग तो रोजगार त्यांना, ती शिक्षित असेल त्या पद्धतीने तिला मिळावा, ती अशिक्षित असेल त्या पद्धतीने तिला तो रोजगार मिळावा। तर याच्यात माझा जास्त फोकस राहील आणि जास्तीत जास्त महिलांना मी कसं 2 पैसे कमवता येईल, त्यांच्यापर्यंत रोजगार मी कसा देण्याचा पावर आणू शकेल, हे माझं म्हणजे ध्येय राहील। तर या होत्या वीणाताई दिलीप भोयर,
त्यांनी महिला सशक्तीकरणासाठी हा पाऊल उचललेला आहे, म्हणून मी ही उमेदवारी आम आदमी पार्टीकडनं घेतलेली असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विदर्भ दर्पण न्यूजतर्फे रितेश सिंगारे, नागपूर.